शौर्य श्रुती भाग 60. मस्तच, तीही त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. लग्न झाल्यापासून आज असे पहिल्यांदा दोघं बाहेर आले होते. श्रुती सतत कामात असल्यामुळे त्याला तिला घेऊन कुठेही जाता येत नव्हतं. श्रुतीच्या ओटी भरणानंतर तो तिला इथे घेऊन येणार होता, पण निशांत सरांची केस तिला सॉल्व करायची होती आणि मग एकामागोमाग एक केस येतच गेल्या. आता पुढे आणि पुन्हा ती बिझी झाली, त्यामुळे इथे यायचं राहून गेलं होतं. आता श्रुती रजेवर होती म्हणूनच त्याने पुन्हा हा प्लॅन केला आणि श्रुतीला इथे घेऊन आला होता. श्रुती फ्रेश होतेस? हो, शौर्यने तिला वॉशरूमजवळ नेऊन सोडलं. इतक्यात जेवणही आलं. तोही फ्रेश झाला आणि दोघेही जेवून थोडा वेळ आराम करत बेडवर एकमेकांच्या मिठीत विसावले. संध्याकाळ होत आलेली. शौर्य, आपण इथेच बसायला आलोय का? श्रुती बाहेरचा नजारा पाहत म्हणाली. नाही, चहा येतोय, तो घेऊन आपण बाहेर जाणार आहोत. खरंच? ती लहान मुलांसारखी रिॲक्ट होत म्हणाली. चहा घेऊन बाहेर फिरायला जाऊया. दोघेही तयार होऊन चहा घेऊन बाहेर फिरायला गेले. काही वेळातच शौर्य तिला एके ठिकाणी घेऊन गेला. गाडीतून उतरल्यावर समोरचं मोहक दृश्य पाहून श्रुती अजूनच खुश झाली. बरं चल, तिथे एक टेंट आहे, तिथे जाऊया. हो म्हणत श्रुती त्याच्याबरोबर गेली. तिथे फोटोशूटिंगची तयारी चालू होती. शौर्य, काय आहे हे? चल तर, त्या टेंटमध्ये एक लेडी आहे, ती तुझी तयारी करेल. कसली तयारी? श्रुती, किती प्रश्न विचारतेस यार, विश्वास आहे ना माझ्यावर? तिने होकारात मान हलवली. शौर्याने सांगितल्याप्रमाणे श्रुती त्या टेंटमध्ये गेली. हाय मॅडम, मी निकी. तुम्ही शौर्य सरांच्या मिसेस ना? हो, श्रुती हसत म्हणाली. तिने मग श्रुतीला तयार केलं. झालं मॅम, खूप सुंदर दिसताय तुम्ही. थँक्स, श्रुती म्हणाली. शौर्याने तिचं बेबी शॉवरचं प्लॅनिंग तिच्या ओटी भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ठरवलं होतं. त्याची खूप इच्छा होती श्रुतीचं अशा प्रकारे ही बेबी शॉवर करायची. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तो तिला इथे घेऊन आला होता. श्रुती बाहेर आली आणि शौर्य तिला पाहतच राहिला. नकळत त्याच्या तोंडातून शिट्टी वाजली आणि श्रुतीला हसू आले. बास, वेगवेगळ्या ड्रेसमध्ये श्रुतीचं आता फोटोशूट सुरू झालं. असे बराच वेळ फोटोशूट सुरू होतं. श्रुतीच आता चेंज करून आणि फोटो काढून वैतागली होती. शौर्य, बास ना, अजून थोडं प्लीज ना. त्याच्यासोबत अजून त्याने तिचे बरेच फोटो काढले. शौर्य, भूक लागली आहे मला आता. ओके, झालंच म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्टशी बोलून ते दोघेही आता रूमवर यायला निघाले. शौर्य, हे सगळं कधी केलं? मॅडम, हा प्लॅन तुमच्या ओटी भरण्याच्या दुसऱ्या दिवशीचा होता, पण तुम्ही तुमच्या केसमध्ये बिझी होतात. आमचं काय? आमच्या काही वाटण्याचं कोणाला काय पडलंय? शौर्य तोंड बारीक करत म्हणाला. सॉरी ना शौर्य, ती त्याच्या हातात बोट गुंफत म्हणाली. इट्स ओके म्हणत त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले. काहीच वेळात दोघे हॉटेलच्या रूमवर पोहोचले. तसेही जेवणाची वेळ होत आली होती, म्हणून मग त्याने फ्रेश होऊन डिनरला जायचं प्लॅनिंग केलं. श्रुती, फ्रेश होतेस? आपण डिनरला जाऊया. बरं म्हणून श्रुती फ्रेश व्हायला गेली. दोघेही आवरून हॉटेलमध्येच डिनरला गेले. एक एक धक्के आज श्रुतीला मिळत होते. कॉलेजवरचा खडूस प्रोफेसर इतकाही रोमॅन्टिक असू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पहिल्यांदा शौर्याने तिच्यासाठी असं काहीतरी केलं होतं. ह्या सगळ्याने ती इतकी खुश झाली होती की आज नव्याने पुन्हा शौर्याच्या प्रेमात पडली होती. श्रुती, कसला विचार करतेस? हात दुखत नाहीये ना? नाही शौर्य, फोटोशूट करायचं होतं म्हणून तिच्या हाताचं बँडेज तिनेच काढून टाकलं होतं. तसा हात व्यवस्थित झाला होता तिचा, पण जास्त हालचाल झाली की कळ यायची, म्हणून शौर्य जबरदस्ती तो बांधून तिच्या गळ्यात अडकवत होता, जेणेकरून अजून काही उपद्व्याप करणार नाही. जेवून दोघेही रूमवर परतले. फ्रेश होऊन शौर्य तिला मिठीत घेऊन बेडवर बसला होता. शौर्य, थँक्स. ते कशासाठी? इतके चांगले मोमेंट्स माझ्या आयुष्यात आणण्यासाठी. माझ्या प्रेमासाठी मी इतकं नक्कीच करू शकतो ना. खूप पैसे गेले असतील ना? शौर्य, सॉरी. तू पैशाकडे नको पाहूस, माझ्या भावना जाणून घे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू म्हणत श्रुतीनेच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. शौर्यही तिला डीपली किस करत होता. शौर्य तिला मिठीत कुरवाळत होता. तिच्या गाळ्यावर मानेवर ओठांची मोहर उमटवत होता. दोघांनी आता एकमेकांना घट्ट मिठी मारली. श्रुती, वचन दे, साथ सोडणार नाहीस. शौर्य, असं का बोलताय? माहीत नाही, पण जीवाला रुखरुख लागून राहते सारखी. तुझी खूप काळजी वाटते मला. तू कायम सोबत हवी आहेस मला. तो तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला. शौर्य, आय प्रॉमिस, मी कधीच तुमची साथ सोडणार नाही. पुन्हा ती त्याला घट्ट बिलगली. दोघे एकमेकांना बिलगून झोपेच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी दोघांनाही उशिरात जाग आली. दोघांनाही एकमेकांच्या मिठीतून दूर व्हावंसं वाटत नव्हतं. बोलत तर दोघेही नव्हते, पण एकमेकांना स्पर्शातून एकमेकांवरचं प्रेम जाणून देत होते. शौर्य, भूक लागली आहे मला, ती तोंड इवलंसं करत म्हणाली. तसं त्याला हसू आलं. बरं चल, उठ, फ्रेश हो, मी नाश्ता ऑर्डर करतो. आवरून नाश्ता करून दोघेही थोडा वेळ तिथल्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला गेले. आज पुन्हा माघारी फिरायचं होतं. थोडा वेळ एकत्र घालून पुन्हा दोघेही हॉटेलवर परतले. थोडा आराम करून दुपारचं जेवण उरकून दोघेही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. गप्पा मारत दोघांचा प्रवास सुरू होता. अर्ध्या रस्त्यात गाडी आली असेल तो श्रुतीला प्रसादचा फोन येऊ लागला. श्रुती, कोण आहे? प्रसाद म्हणत तिने त्याला फोन दाखवला. काय झालं शौर्य? काही नाही. श्रुतीने फोन रिसीव्ह केला. हॅलो, बोल प्रसाद. श्रुती, कुठे आहेस तू? काय रे, काय झालं? काही नाही, अगं ते डॉक्टरांचं टोळकं कोर्टातून घेऊन माघारी येत होतो.
हां मग? अगं ते बोलणार आहेस का? श्रुती आता चिडत म्हणाली. अगं गाडी सिग्नलला उभी होती. अचानक त्यातल्या एका मुलीला उलटी झाली म्हणून ती मागे पाण्याची बॉटल द्यायला गेलो. मागचा दरवाजा ओपन करून बॉटल देतच होतो तोच गौतमने मला धक्का मारून खाली पाडले आणि तो पळाला. आम्ही त्याचा पाठलाग केला पण तो काही हाती लागला नाही. शिंदे सरांना सांगितलंस? आणि बाकीचे आरोपी? नाही, शिंदे सरांना नाही सांगितलं आणि बाकीचे आरोपी गाडीतच आहेत. ठीक आहे, त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला पोहोच, मी शिंदे सरांशी बोलते. आणि एक, ज्या ठिकाणाहून तो पळालाय तिथले चेक नाक्यावर चौकशी कर. गौतमचा फोटो आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला पाठव. शिवाय बस स्थानक, रेल्वे स्थानक सगळीकडे पोलिसांना त्याचा फोटो सेंड कर. मला पोहोचायला अजून 1 तास तरी जाईल. ओके म्हणत प्रसाद आता बाकीच्या आरोपींना घेऊन पोलीस स्टेशनला निघाला. रस्त्यातच त्याने आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला फोन करून घडलेला प्रकार आणि तिथल्या इन्स्पेक्टरला गौतमचे फोटो सेंड केले. श्रुती काय चाललंय तुझं? तू रजेवर आहेस. शौर्य फार वेळ नाही थांबणार मी, थोडा वेळ प्लीज. अगं पण मला डाऊट आहे शौर्य, प्लीज मला फोनवर सगळं प्रसाद किंवा अजून कोणालाच काही सांगता येणार नाही. अगं पण तुझी तब्येत? ठीक आहे मी पोलीस स्टेशन सोडून कुठेही नाही जाणार, आय प्रॉमिस. शौर्याने नाही हो करत शेवटी होकार दिला. 1 तासाभरात श्रुती आणि शौर्य पोलीस स्टेशनला पोहोचले. गाडीच्या समोरच्या कप्प्यातून तिने तिची गन बाहेर काढली. गन काढताना शौर्याची नजर तिच्याकडे गेली. सॉरी, सेफ्टीसाठी ठेवावी लागते. तिने स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि गन घेऊन गाडीतून उतरून ती निघूनसुद्धा गेली. जाता जाता गन पाठीमागे कमरेत खोचत ती गेली. म्हणजे इतके दिवस मी मूर्खासारखा सीट बेल्ट काढतोय. मॅडमचा हात अगदी व्यवस्थित आहे. घे काळजी घे अजून शौर्य. तू ना खरंच मूर्ख आहेस शौर्य. काय करू, पण तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. श्रुती, तू आयुष्य बनली आहेस माझं. तुला काही झालं तर? मनातच नको ते विचार येत होते त्याच्या. इतक्यात श्रुतीचा मेसेज त्याला आला. शौर्य, तुम्ही घरी जा, मी येईन माझं काम आटोपल्यावर. म्हणजे लवकर नाहीच येणार. नकारार्थी मान हलवत त्याने गाडी स्टार्ट करून घराच्या दिशेने वळवली. अचानक श्रुतीला आलेले पाहून आताही सगळ्यांचं धाबे दणाणले. मग मॅडम, तर तुम्ही? परिणितीची तर बोबडीच वळली. डोळ्यावर गॉगल, चेहऱ्यावर तोच ॲटिट्यूड. 8व्या महिन्यात ती चेहऱ्यावर तेज. परिणितीचं बोलणं ऐकून सगळ्यांनी तिच्या दिशेने पाहिलं. ओपन द जेल. तिचा तो धारदार आवाज ऐकून आतल्या सगळ्यांना इथेच अटॅक येतोय का काय असं झालं होतं. तिला आलेलं पाहून त्या चौघांनाही घाम फुटला होता. ती आता नुसतं तोंडाने बोलेल की चौघांच्या काळजात धस झालं. चौघांचं डिस्कशन झालं असेल तर आधी कोण बोलणार आहे त्याने कोणताही विचार न करता सरळ सरळ सगळं खरं खरं सांगायचं. श्रुती तिच्यासाठी आणलेल्या चेअरवर बसत म्हणाली. कसलं डिस्कशन? त्यातलाच एक जण नजर चोरत म्हणाला. मोरे, आजच जॉईन झालायत वाटतं. हो मॅडम. पाय कसा आहे आता? ठीक आहे. बरं, शॉक ट्रीटमेंटची तयारी झाली? असेच आपल्याकडेही काही मेंटल लोकांना ट्रीट करणारे डॉक्टर आहेत ना, जे पैसे देऊन डिग्री घेऊन डॉक्टर झाले आहेत. तसे त्या चौघांच्या चेहऱ्यावर 12 वाजले. हो मॅडम, झाली आहे तयारी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांची अख्खी टीम तयार केली आहे. रणदिवे सर आत येत म्हणाले. सर तुम्ही? येस, मीही आजच जॉईन झालो आहे. मग वाट कसली पाहायची, घ्या ट्रीटमेंटला. चला आधी ह्या डॉक्टर विनीताला घेऊन चला. मी काहीच नाही केलं. मला खरंच माहिती नाही तो पळून जाणार होता ते. तुम्ही या मोनिकाला विचारा, ही त्याची गर्लफ्रेंड आहे. ओ मोनिका गौतम डार्लिंग, चला तुम्हालाच आधी घेऊन जाऊ. ट्रीटमेंट दिल्यावर भले भले बोलायला तयार होतात. रणदिवे सर मध्येच बोलले. मम्मी नाही, ही खोटं बोलते. ही त्याची गर्लफ्रेंड आहे. आई शपथ, इथे एक मिळत नाही, याला 2-2 आहेत. रणदिवे सर हसत म्हणाले. सर एक काम करा, दोन्ही गर्लफ्रेंडला एकसाथ ट्रीटमेंट द्या. बर्फाची थंडगार लादी आणि मग? एकूण दोघींनीही आवंढा गिरला. हे असं काही असेल ह्याचा त्यांनी विचारच केला नव्हता. मी काय म्हणते, ह्या दोघांनाही सोबत घ्या. बघू कोण जास्त वेळ टिकते. आणि मॅडम, ह्यांना काही झालं तर? त्यांचं गोडाऊन आहे ना, तिथे नेऊन टाकून देऊ. जसा गौतम पळाला तसं हे देखील पळाले आणि ह्या चौघांनी साक्ष दिली म्हणून गौतमने ह्यांचे असे हाल करून ह्यांना मारून टाकलं. आपण सेफ आहोत, श्रुती हसत म्हणाली. आयला मॅडम, हे माझ्या डोक्यात कसं नाही आलं? परिणिती विचार करत म्हणाली. त्यासाठी डोकं असावं लागतं, नुसतं मडकं असून चालत नाही. प्रसाद परिणितीला टोमणा मारत म्हणाला. ओ सर, माझं डोकं काय मडकं आहे का? म्हटलं तर हो, नाही तर काय चाललंय तुमचं? चला लवकर घ्या ह्या सगळ्यांना ट्रीटमेंटला, मला घरी जायला उशीर होतोय. राणी? येस मॅडम म्हणत राणी आणि शेखावत मॅडम पुढे आल्या. चला गं. नाही नको, प्लीज मॅडम, सांगा ना यांना. तुम्ही खरं काय ते मला सांगा, मी तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवते. दोघींनी आता एकमेकींकडे पाहिलं आणि मग त्या दोघांकडे. ते दोघेही नकारात मान हलवून दाखवत होते. श्रुतीचा राग अनावर झाला आणि तिने सरळ गन काढून त्यातल्याच एकाच्या पायावर फायर केली. तसे चौघेही घाबरून उठून उभे राहिले. काय वाटलं, निशाणा चुकला? नाही, तो चुकवला. पण पुढच्या वेळी ती पुन्हा चौघांच्या समोरून गन फिरवत म्हणाली. आता चौघांनाही अंदाज आला होता.
नाही सांगितलं तर डोळ्यासमोर मरण उभं होतं आणि ती ऑफिसर होती, काहीही करू शकत होती. एक काम करा, मागच्या वेळी जिथे एन्काउंटर केला तिथे घ्या यांना आणि मी म्हटल्याप्रमाणे यांच्या डेड बॉड्या त्या गोडाऊनमध्ये नेऊन टाका. पुढे काय कसं ते मी पाहून घेईन. आता त्या चौघांच्या पायाखालची जमीन सरकली. शेवटी घाबरून विनीताने तोंड उघडलं आणि गौतमने पळून जाण्याचा बनवलेला प्लॅन सांगितला. बाहेर जाऊन तो त्या चौघांची कशी सुटका करणार तेही तिने सांगितलं. आता तो कुठे सापडेल, श्रुतीने विचारलं. तो आज रात्री आमचा कॉलेजचा मित्र औरंगाबादला राहतो तिथे जाणार आहे. तिथूनच तो आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार आहे. उल्लू बनवून गेलाय तो तुम्हाला. जो तुम्हाला जीवाची धमकी देत होता तो असा सहज तुम्हाला सोडवेल? तो स्वतःचं नवीन लाईफ सेट करायला गेलाय. तुम्ही बसा इथे खडे फोडत. एकूण सगळेच आता आतून हादरून तुटून गेले होते. प्रसाद, तो इथेच आहे. मी सांगितल्याप्रमाणे सगळीकडे त्याचे फोटो व्हायरल केले. हो. सगळेच आता पुढे काय करायचं याची चर्चा करण्यासाठी जेलमधून बाहेर येऊन बसले. इतक्यात शिंदे सर आले. जय हिंद सर. तू इथे काय करतेस? तुला आराम कर म्हटलेलं कळत नाही का? आणि आता रणदेव पण जॉईन झाला आहे ना? शिंदे सर जवळजवळ श्रुतीवर चिडून मोठ्याने बोलले. हो सर, पण श्रुती मान खाली घालत म्हणाली. पण बिन काही नाही, तू घरी जाणार आहेस. मी बघतो काय करायचं ते. शिंदे सरांच्या बोलण्याने श्रुतीचा चेहरा पडला. शिंदे सरांनी नकारात मान हलवली. बरं बरं मॅडम म्हणतायत तसं करा आणि हो, इन्स्ट्रक्शन देऊन तू घरी जाणार आहेस. ओके सर. एकूण श्रुतीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. बेचैन आत्मा म्हणत हसत शिंदे सर त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. तसं सगळ्यांनी एक दीर्घ श्वास सोडला. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे प्रसाद आणि रणदिवे सरांनी त्यांची माणसं कामाला लावली. काहीही करून गौतमला पकडणं गरजेचं होतं. श्रुती इन्स्ट्रक्शन देऊन ॲटोने घरी निघून गेली. शौर्य थोडासा तिच्यावर नाराज होता, पण फार काळ तिने त्याची नाराजगी टिकून दिली नाही. सत्र त्याच्या भाऊपाशात घालून दुसऱ्या दिवशी शौर्य कॉलेजला जायची ती वाट बघत होती. अजूनही गौतम हाती लागला नव्हता. शौर्य कॉलेजला जाताच तिने शरदला फोन करून ॲड्रेस सेंड करून दुपारी 2 नंतर तिच्या घरी बोलावलं. घरी राहिल्यापासून तिला कळलं होतं दुपारी 2 ते 5 कावेरीबाई घरात नसतात आणि बाकी सगळे झोपलेले असतात. दुपारी ठरल्याप्रमाणे शरद तिच्या घराजवळ येऊन तिचा फोन येण्याची वाट पाहत होता. श्रुतीही मुद्दाम खालीच घुटमळत होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.